सह्याद्री देवराई अंतर्गत होणारा उपक्रम चला सावली पेरूया या उपक्रमाची आज आपण माहिती घेणार आहोत। अशा प्रकारच्या पिशव्या आणि बियांचे वाटप आपण प्रत्येक शाळेमध्ये केलेले आहे। ह्या आता बियांचा आणि ह्या पिशव्यांचा आपल्याला काय करायचं आहे त्याच आपण पाहणार आहोत। ही अशा प्रकारची पिशवी घ्यायची आहे आणि त्याला 2 छिद्र पाडून घ्यायचे आहेत। छिद्र याकरिता जेणेकरून यातून आपल्याला पाण्याचा निचरा करता येईल। अशी ही पिशवी आपल्याला अर्धी माती आणि अर्ध खत या प्रकारे भरून घ्यायची आहे। परंतु ती पिशवी काठोकाठ न भरता ती 2 बोट खालीच राहील अशा प्रकारे भरून घ्यायची आहे। शाळेतर्फे देण्यात येणारे हे बी माझ्या प्रत्येक बालमित्राने घ्यावयाचे आहे आणि ते मातीमध्ये टोबायचे आहे, पण ते जास्त खोलही गेले नाही पाहिजे याचीही त्यांनी काळजी घेतली पाहिजे। अशा टोबलेल्या बीवरती आपण थोडी अजून माती टाकून घेऊया आणि ह्या झाडाला आपल्या ह्या बियाला आपण ओंजळीने पाणी देऊया। अशा बियापासून आपल्याला आपल्या देशी वृक्षांचे रोप तयार करावयाचे आहे, जेणेकरून त्याचे आपण वृक्षारोपण करू शकू। आणि माझ्या प्रत्येक बालमित्रांनी हे 1 वर्ष सांभाळायचे आहे आणि आपल्या नावाचे एक झाड तयार करून सह्याद्री देवराईला द्यायचे आहे। ताई, यावर्षी आपला सह्याद्री देवराईच्या माध्यमातून चला सावली पेरूया या उपक्रमातून किती लाख विद्यार्थ्यांपर्यंत लातूरमध्ये पोहोचायचं आहे? आपल्याला 5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे, जेणेकरून आपल्याकडे 5 लाख वृक्ष तयार होतील। ताई, आपला खरंच खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत।